द गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर. मी परत एकदा विनंती करतोय, संयोजकांच्या वतीनं सूचना येते, खेळाडू कक्षासमोर जी प्रेक्षकांची गर्दी आहे ती कृपया थोडीशी हटवा. हात जोडून विनंती केली जाईल, कृपया सहकार्य करा. तर चलूया, सामना मित्रांनो या ठिकाणी सुरू होईल. रुद्र स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी विपक्ष जीपी क्लब फुंडे, दोन संघादरम्यान होणारी ही लढत. या लढतीमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना आज मात्र जो लॉर्ड्स आहे तो खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांसाठी एक मेजवानी आहे. कारण प्रत्येक संघामध्ये मोठे मोठे खेळाडू आजच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वाचा आणखी एक बेताज बादशाह, ज्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधल्या सर रवींद्र जडेजा सरांना देखील नेट सेशन मध्ये गोलंदाजी केली होती, असा मात्र खेळाडू प्रथमेश म्हात्रे यावेळेस येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू या सामन्यात येईल. पहा, कट करण्याचा प्रयत्न, काय गती आहे पहिल्या चेंडूवर. आपण पाहिलं अगदी वेगवान 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 वेगावर स्वार झालेला हा गोलंदाज प्रथमेश म्हात्रे उर्फ पिट्टू. आणि फलंदाजीची जोडी आपण पाहतोय शुभम पाटील आणि तकदीर पाटील. तकदीर खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. बामणडोंगरी संघाला अगदी आपण ताकदवर संघामध्ये पाहतो. आज मात्र तितक्याच ताकदीचा संघ. यावेळेस पहा, बाउन्स करण्याचा प्रयत्न केला गेलाय, अगदी पुल करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. डोक्याच्या वरून अगदी बॅट देखील होती, मात्र चांगल्या चेंडूची सांगता यावेळेस झाली आहे. चला, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील, उर्वरित प्रेक्षकांना खाली बसावं किंवा खाली उभं राहावं. पुढचा चेंडू यावेळेस स्टॉपेज लागलेला. कुणाल घरत यावेळेस मात्र चुकलाय. गोलंदाजी अगदी वेगवान, मात्र थोडीशी चूक मी म्हणेन की कुणाल घरत याच्या हातातून निसटलाय पहिला झेल. धावांसाठी मात्र आता धावा करावा लागेल. मांडरटी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे मित्रांनो, आणि या पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी झाली आहे, जबरदस्त गोलंदाजी. प्रथमेश म्हात्रे एक वेगवान गोलंदाज, फलंदाजांवर मात्र पूर्णपणे स्वार झालाय. यावेळेस डाऊन द ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. कुठलीही धाव घेण्याची संधी नाहीये. 4 चेंडूंचा खेळ झालाय. जिथे सर्कलमध्ये काही निर्बंध असतात, 2 खेळाडू सीमारेषेवर तैनात असतात, अशा वेळी मात्र धावांवर निर्बंध टाकली आहेत गोलंदाजानं. अजूनही श्री गणेशा नाहीये, वाट पाहिली जाते एका धावेची. पुढचा चेंडू यावेळेस पूल केलाय, गॅप सिलेक्शन आहे. खेळाडू पोहोचला, जोवर चेंडू उचलला गेला, फेकी केली गेली तोवर बामणडोंगरी संघाचा मात्र श्री गणेशा पहिल्या धावाने या ठिकाणी होतोय 5व्या चेंडूवर. अतिशय शांत फलंदाजी पाहायला मिळाली. पाच चेंडू मंडरटी पॉवर प्लेचे आणि केवळ 1 धाव फलकावर. अतिशय शांत क्रिकेट पाहायला मिळेल मित्रांनो. आपण पाहतोय माजी आमदार चषक व सरपंच चषक 2023, एक शानदार क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. क्रिकेटचं अद्भुत खेळ ज्याला संबोधलं जातं, अशा खेळाचा आनंद आपण मित्रांनो या ठिकाणी घेतोय. तमाम प्रेक्षकांनी भरलेलं हे मैदान. यावेळेस पहा, चांगला टोळवलाय चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, चेंडू उचलला गेला, फेकी केली गेली, तोवर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो संपलाय. अगदी आपण पाहिला तर पहिलं षटक प्रथमेश म्हात्रे यानं मात्र आपल्या तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली असतील. 3 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी असेल. कशी रणनीती असेल, काय प्लॅनिंग असेल, काय स्ट्रॅटर्जी या ठिकाणी घेतली जाईल, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा थोड्या वेळानंतर या ठिकाणी होईल. तत्पूर्वी ऐकूया सुंदर असं गीत.
तदनंतर एक अतिशय महत्वपूर्ण सूचना, यानंतर जो सामना होईल तो अर्थातच साखळी सामना नसेल, तेव्हा मुलेकण संघानं कुठेही प्रस्थान करू नये किंवा जागा सोडून जाऊ नये. यातून जो जिंकेल त्या संघासमवेत माफ करा, चला मुलेकण संघानं जागेवरच थांबायचं आहे, कुठेही जाऊ नका. आपला सामना त्वरित या ठिकाणी खेळवला जाईल याची आपण नोंद ठेवायची आहे. दरम्यान किशोर घरत पहिला चेंडू पुल केलाय डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये. खेळाडू त्या ठिकाणी तैनात असतील. प्रथमेश म्हात्रे, चेंडू उचलला गेला, फेकी केली गेली आणि एक धाव देखील पूर्ण केली जाते. गोलंदाजीमध्ये असलेली स्ट्रॅटर्जी आपण पाहतोय, अतिशय अनुभवी संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जीपी क्लब फुंडे यावेळेस मात्र गोलंदाजी करतोय. किशोर घरात गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतो. यावेळेस पहा जागा तयार केली, फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा पार, चौकार. असावं याचं उत्तम उदाहरण यावेळेस मात्र फलंदाज दाखवतोय. सफळ झालाय, जागा केली, पदतालित्य, फुटवर्क सगळं काही पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी खेळाडू नव्हता त्या ठिकाणी मात्र चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांकरिता. अगदी सीमा रेषेवर जो भगवा कलरचा पट्टा आहे त्यावर काही प्रेक्षक पाय ठेवून बसलेले आहेत, काही प्रेक्षक डायरेक्ट बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण त्यावर कोणीही बसू नका, मैदानाचं पावित्र्य राखा. कारण जो भगवा ध्वज आहे तो केवळ सीमारेषेचा नाही आहे, तर तो भगवा कपडा जो आहे तो शिवसेनेचा आहे. याचं निश्चितपणे आपण सगळ्यांनी भान ठेवायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजानं प्रत्युत्तर दिलंय. चौकारानंतर आपण पाहिलं गोलंदाजाचं अतिशय जबरदस्त पलटवार. गरज होती, फलंदाजानं मागच्या चेंडूवर चौकार खेचला. तदनंतर किशोर घरत, अगदी या वर्षी किशोर घरत पहा अगदी पावलं देखील त्यानं वाढवली आहेत. मागील काही वर्ष आपण त्याला अगदी 5 ते 6 पावलांमध्ये गोलंदाजी करताना पाहिलंय. आता मात्र थोडासा वेग वाढवलाय. यावेळेस मात्र पॉइंटच्या खेळाडूच्या वरून टॅप केलाय फटका. स्ट्रोक जातो सीमारेषेच्या दिशेनं, अडवण्यामध्ये यशस्वी. मात्र जोवर चेंडू उचलला गेला, फेकी केली गेली, तोवर मात्र 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल 11 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. फर्स्ट इनिंग्स या ठिकाणी सुरू आहे आणि फलंदाजी करतायत रुद्र स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी. खूप मोठं नाव. मागच्या वर्षी अगदी रायगड टेनिस क्रिकेटमध्ये ज्या संघाचा सगळ्यात जास्त दबदबा राहिला तो संघ अर्थातच बामणडोंगरी. आणि यशस्वी कर्णधार तेजस सर, खर तर एक जबरदस्त खेळाडू, अव्वल मानांकन आणि अव्वल क्रमांक. मागच्या वर्षी सगळ्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक पारितोषिक पटकावणारा संघ म्हणून ठरला गेला. यावेळेस फुल टॉस आहे, टायमिंग चुकलंय. एक धाव पळून काढली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. फेकी अतिशय खराब आहे, बॅकअप पाहायला मिळतंय. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. यावेळेस पहा तुतू मैमै सुरू आहे. एका चेंडू मागे असंख्य घडामोडी घडताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे मित्रांनो. 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे भीमर साठी. मला वाटतंय फुलटॉस चेंडू अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार अगदी कमरेच्या वर जर फुलटॉस आला तर तो नो बॉल घोषित केला जातो. आपण पाहूया पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये टिपलेला हा चेंडू नो बॉल आहे का, किंवा अगदी चांगला चेंडू या ठिकाणी घोषित केला जाऊ शकतो. हा चेंडू यावेळेस रिलीज झालाय आणि अगदी आपण पाहतोय
समोरच्या अँगलनं आणि तदनंतर साइड अँगलनं देखील पाहिला जाईल. 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सगळेजण डिसिजनची वाट पाहत आहेत. प्रेक्षकांच्या माना देखील या ठिकाणी वळल्या आहेत. सामना फार मोठा असेल आणि या सामन्याचा हा अतिशय यावेळेस आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. इट इज अ नो बॉल. कमरेच्या वर चेंडू होता आणि रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेस झालाय. चांगला निर्णय. अगदी हाच फायदा आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जे बदल झालेत मित्रांनो, की पूर्वीच्या क्रिकेटमध्ये लाईव्ह नसायचं, गुणांकन नसायचं, ब्रँड नसायचा, पॅशन नव्हती आणि इतका मोठा खर्च देखील नसायचा. आता फार बदल आहे. टेक्निकली जे इश्यू आहे ते दूर करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र आउटसाइड एज लागली आणि चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का, ये भगवा रंग है ऋषि मुनियों और भगवमय वातावरण आहे. आपण पाहतोय अगदी मैदानाच्या चहूबाजूनं भगव्या रंगाची पताका या ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान धावांना थोडासा आकार येतोय. 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस पहा, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला यावं लागते माघारी. आपण पाहतोय मंचकावर सन्माननीय बेंडकल गावाचे आदरणीय श्री वैभवजी ठाकूर सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जातील. आदरणीय श्री निलेशजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. ऋणानुबंध आहेत शेवा गाव आणि बेंडकल गावाचे आणि ते ऋणानुबंध या मंचकावर जपले जातील. आलेल्या मान्यवरांचा सन्मानाचा सोहळा केला जातोय. स्वागताचा सोहळा केला जातोय. या दरम्यान आपण पाहतोय मंचकावर दोन्ही साडू निलेशजी गरत असतील आणि वैभव ठाकूर असतील. रक्ताचं नातं आहे आणि ते नात्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 2 षटकांचा खेळ झाला मित्रांनो. आपण पाहतोय 9च्या गतीनं 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. या दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य मंचकावर आदरणीय श्री हिराजी शेठ गरज साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा देखील सन्मान या मंचकावर केला जाईल. मी विनंती करतोय निलेशजी गरज साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. आदरणीय श्री हिराजी गरज साहेबांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. माजी पंचायत समिती सदस्य, माफ करा, अगदी विद्यमान पंचायत समिती सदस्य देखील आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या दरम्यान आपण पाहतोय 3रं षटक प्रगतीपथावर असेल. पहिला कोटा काय टाकला या गोलंदाजानं. अतिशय जबरदस्त स्पेल. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिली तब्बल 15 धावा खर्च झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये मात्र प्रथमेश येतोय. यावेळेस पहा, अतिशय वेगवान फुलटॉस होता परंतु फलंदाजाला साधता आलं नाही. या टायमिंग समय सूचकता फार महत्वाची असते. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाल्याशिवाय त्या चेंडू मागची उत्पत्ती देखील गुणफलकावर येत नसते. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. फुंडे विपक्ष बामण डोंगरी या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत नव्हे, एक युद्ध आहे. या युद्ध नीतीमध्ये कोण जिंकेल येणारा वेळ ठरवेल, काल ठरवेल. यावेळेस मात्र बॅकफुट पॉइंटच्या दिशेनं 2 खेळाडू मात्र रिले मध्ये चेंडू अडवतायत. 2 धावा मिळतील दोन्ही खेळाडूंना. या 2 धावेनं धावसंख्या आपण पाहिली तब्बल 20 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 21 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत.
यावेळी पहा अतिशय वेगवान चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केलाय. हार्डलेन डिलिव्हरी होती. सॉफ्ट हँडल न या ठिकाणी खेळून काढलाय. सिंगल धाव मिळते. अगदी दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यानंतर प्रथमेश पहिल्या षटकाची जी कामगिरी होती ती तिसऱ्या षटकामध्ये देखील करताना पाहायला मिळतोय. रणनीती साफ आहे. फलंदाजाला जास्तीत जास्त संधी न देणं, रूम न देणं ही स्ट्रॅटजी राहिली आतापर्यंत गोलंदाजाची. चहू बाजूनं खचाखच भरलेले हे मैदान. पुढचा चेंडू यावेळेस पहा स्लो डिलिव्हरी केली आहे. बॅटचा फ्लो पाहिला, फलंदाजाचं फुटवर्क पाहिलं, हेरलं आणि आपल्या वेगावर मात्र नियंत्रण केलं या गोलंदाजानं. गती परिवर्तन, स्लवन डिलिव्हरी ज्यामध्ये आपण पाहिलं फलंदाज फसला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुढचा चेंडू यावेळेस पहा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी फसवे चेंडू टाकले आहेत. जीपी क्लब पुंडे संघ यावेळेस आपण पाहतोय 3 षटकांच्या खेळामध्ये उजवा ठरलाय. तर धावांचा संघर्ष करावा लागतोय मात्र रुद्र स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरी संघाला एका धाबेसाठी झुंजावं लागतंय. कारण आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ, 22 धावा 1 गडी बाद ही स्थिती मात्र सध्या आपण गुणफलकावर पाहू शकतोय. उर्वरित 2 षटकामध्ये जर धावांना आकार आणला नाहीये तर मात्र फलंदाजी ही पुंडे संघाची ताकद. रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर ग्रामीण स्तरावर जर एखादा संघ उभा केला आणि त्या संघासमोर जर पुंडे संघाला जर आणून ठेवलं तर फलंदाजीची ताकद सगळ्या संघांसमोर केवळ आणि केवळ पुंडे संघाची दिसेल. इतकी बलाढ्य फलंदाजी त्यांच्या संघामध्ये आपण पाहतो आणि अशा संघासमोर कमी धावा संख्या येणं ही फार मी म्हणेन की कमजोरी राहील बामणडोंगरी संघाची. बामणडोंगरी संघाची ताकद ही गोलंदाजी आहे. ज्यांच्या संघामध्ये आपण पाहतो अगदी 2-2, 3-3, 4-4 गोलंदाज हे डाव्या हाताचे आणि अशा वेळेस त्यांनी फलंदाजीमध्ये चूक करू नये ही देखील माफक अपेक्षा त्यांच्या गावातील समर्थकांची असेल. नवीन गोलंदाज राहुल म्हात्रे याच्या हातामध्ये आपण चेंडू पाहतोय. यावेळेस पहा परिश्रम केले जात आहेत, प्रयत्न केले जात आहेत परंतु यश लाभत नाही. अपील होतं. यावेळेस मात्र सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही खेळाडू पोहोचले आहेत. 1 धाव मिळेल. एका धाबेनं संघ पोहोचला 23 या धावसंख्येवर. धावांची गती, धावांची स्थिती फार कमी पाहायला मिळते. रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस पावसाचे थेंब जमिनीवर पडणं थांबतं, विंटर सेशन सुरू होतो आणि तदनंतर मात्र सगळीकडे क्रिकेटचा धुमाकूल. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक भागामध्ये केवळ क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. रसिकांनी भरलेली मैदानं. असंच काहीशी स्थिती आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळते. एकापेक्षा सर्रास आयोजन क्रिकेटच्या खेळातले आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक हे मैदान आणि मैदानावर येणारा हा देखणासा फटका, ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला 6 धाबे करता. राजधानीवरती मधून आलेला एक देखणा स्ट्रोक. धावा झाल्यात 29. अशाच फटक्यांची अपेक्षा त्यांना राहील. पुढचा चेंडू यावेळेस फुलटॉच आहे मात्र कोण खाली पाहायला मिळतोय. जोवर चेंडू पर्यंत खेळाडू पोहोचला, चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा करता. चांगला स्ट्रोक आपल्या बॅट मधून येतोय, सजवला जातोय. सजवलेले फटके अगदी आकर्षक पाहायला मिळतात. पद्धतलीत हाताचा वापर करून यावेळेस मोठा फटका आहे. यावेळेस मात्र चेंडू जाणार का? चेंडू सीमा पार षटकार.
पाहतोय ज्यांच्या नावानं ही स्पर्धा सुरू आहे मित्रांनो, खरं तर हिंदू हृदय सम्राट सुप्रीमो बाळासाहेब ठाकरेंचे विचार शेवे गावामध्ये पेरले जात आहेत आणि या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये अगदी क्रिकेटच्या मैदानावरचं व्हाईट वॉश आणि या गावामध्ये दिलेलं अगदी व्हाईट वॉशच म्हणता येईल. एकतर्फी लढत आणि एकतर्फी लढतीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांचं प्रेम सरपंचांना लाभलं आणि त्यातून विराजमान झाल्या सरपंच पदावर सौभाग्यवती सोनल निलेश घरत. अगदी त्यांचं देखील कौतुक सन्माननीय मान्यवरांनी या ठिकाणी केलं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातील. येणाऱ्या आगामी काळामध्ये तुमच्या हातून गावाचं अगदी विकास साधला जावा, जनसंपर्क वाढवा आणि ज्या विश्वासानं लोकांनी मतं दिलीत त्यांना सार्थ ठरवीत महाराष्ट्राच्या अव्वल 10 गावांमध्ये शेवे गावाचं नाव यावं यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यावेळेस आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढलाय, सिंगल धाव घेतली जाते. पहा अगदी शांत क्रिकेट, कुठेही धावांची गती नाहीये. अगदी आपण पाहिलं एक षटकार येतोय, चौकार येतोय, परत षटकार आलाय आणि तदनंतर मात्र धावांवर थोडासा ब्रेक. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 41 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. ज्यावेळेस आपण प्रदोष काळाच्या अगोदर मैदानावर आलो होतो, असं मैदानाची पाहणी केल्यानंतर वाटलं की कुठेतरी सीमारेषा लांब आहे, परंतु विकेट इतकी पाट आहे, विकेट इतकी सपाट आहे की पूर्णपणे या विकेटवर फलंदाजांना आतापर्यंत तरी आपण मदत होताना पाहतोय. धावसंख्या फार झाली आहे. अगदी पहिल्या सामन्यामध्ये देखील धावा पाहिल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण गोलंदाजी सुरुवातीला पाहिली, तदनंतर फलंदाजांचा पलटवार आणि अगदी ही पाटा विकेट जी बनवली आहे ती महेश म्हात्रे उर्फ शेट्टी क्रिकेट प्रति ज्यांचं फार मोठं योगदान राहिलंय त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चांगल्या विकेट प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्यांच्या वतीनं बनवल्या जातात. यावेळेस पहा देखना फटका आहे परंतु एलिव्हेशन कमी पडलं. यावेळेस मात्र फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धावा शेवटचं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आहे. पूर्ण करतो विशाल म्हात्रे. काटेरी मुकुट त्याच्या हातामध्ये आहे, परंतु काटेरी मुकुट यावेळेस मात्र त्यानं चांगल्या पद्धतीनं हाताळलंय. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे. आजचा दिवस देखील प्रेमाचा आहे, कारण आपण पाहतोय प्रेमामध्ये गुलाब दिला जातो, परंतु तो प्रेम स्वीकारताना मात्र त्या गुलाबाला काटे देखील असतात. त्याचं देखील आपल्याला स्वीकार करावं लागतं आणि यावेळेस मात्र गोलंदाज देखील तेच करतोय. काटेरी मुकुट षटक त्याचा स्वीकार केले. यावेळेस मात्र वाईट बॉल आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा पंचांनी स्वैर घोषित केलाय. एक धाव फलकावर वाढली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 42 धावा. यावेळेस लोबर फुल टॉस आहे. फील्ड पोझिशनवर खेळाडू तैनात किशोर घरत. चांगल्या पद्धतीने फील्ड केलं जात आहे. एक धाव मिळते. 43 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. किती धावा होतील हा प्रश्न मात्र मनामध्ये असेल. शेवटचं षटक आहे मित्रांनो. यावेळेस मात्र प्रश्न पडला असेल बामणडोंगरी संघाच्या समर्थकांना, ताकदवर संघासमोर किती धावा ठेवाव्यात. गोलंदाजी जरी ताकद राहिली आहे तरी फलंदाजी मात्र पुंडे संघाकडे मोठी आहे आणि अशा वेळेस मात्र ते काय करतील, उर्वरित 3 चेंडूंचा कशा पद्धतीने समाचार घेतला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका सजवलाय. फटका देखना 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 फटका सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. बामणडोंगरी संघाच्या पाठीमागे मात्र जीवदानी आहे. जीवदानी आईचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा खेळाडू मात्र चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करतोय. सजवलेले फटके, तयार केलेले फटके आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये
अगदी एबी डिव्हिलियर्स असेल आणि सध्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रात्री असो किंवा दिवस असो तो चमकणारा सूर्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारा तिन्ही फॉर्मॅट मध्ये स्वतःला सिद्ध केलाय. यावेळेस चांगला फटका सजवलाय आणि पहा काय दर्जेदार झेल पकडली जाते. खूप चांगला झेल पकडला जातोय, अतिशय देखणा झेल. आपल्याला मात्र हाताने धरून बाजूला करतील खेळाडू कक्षासमोर असणारे जे प्रेक्षक, त्यांना विनंती आहे की आपण थोडस मागे सरा किंवा ती जागा जी आहे ती फलंदाजांना किंवा खेळाडू कक्षामधून प्रत्येक खेळाडूला सामना पाहता येईल यासाठी ती मोकळी करा. चला मैदानामध्ये नवीन फलंदाज जाताना आपण पाहतोय निखिल खोत. एक जबरदस्त सामना, पहिला डाव या ठिकाणी सुरू आहे. खेळ अतिशय शांत, पहिल्या डावामध्ये खेळ अगदी शांतच असतो आणि तदनंतर दुसऱ्या डावामध्ये खेळ अगदी भरत जातो. म्हणजे प्रेम आणि लग्न, म्हणजे प्रेम शांत असतं परंतु लग्नामध्ये गडबड असते. त्या पद्धतीनं काहीशा सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. खेळातील हा पहिला डाव यावेळेस मात्र शांत सुरू आहे. दुसऱ्या डावामध्ये काय होणार, शांतता की अशांतता देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा चेंडू, धावचित होण्याची संधी, फेकी येते दुसऱ्या बाजूला. खेळाडू मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला नाहीये. आणखी एक विकेट यावेळेस पडली जाईल. मागणी केली जाते रनआउट साठी आणि तिसरे पंच यावेळेस मात्र तयार होतील. आपण पाहतोय अतिशय देखणी स्पर्धा, माजी आमदार चषक व सरपंच चषक 2023 आणि क्रिकेटमध्ये बदललेले एक स्वरूप. डिसिजन यावेळेस आपण पाहतोय काय येणार आहे. धावसंख्या आपण पाहिली 49 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. रुद्र स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी यावेळेस मात्र खेळताना पाहायला मिळेल. पहिला डाव यावेळेस मात्र सुरू आहे. अगदी खूप सारी स्वप्न दोन्ही संघांनी पाहिली आहेत परंतु अब्दुल कलाम म्हणतात की स्वप्न झोपेत पाहू नका, स्वप्न जागेपणी पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी जागेपणे आपल्या आयुष्याची धडपड देखील करा. जो प्रयत्न करतो तोच पुढे जातो मित्रांनो, आणि प्रयत्नांती परमेश्वर हा देखील एक सूत्र आपल्या जीवनामध्ये असतो. यावेळेस काय प्रयत्न आहेत, खेळाडू पोहोचलाय की मग मात्र आउट असेल ते आपण स्क्रीनवर पाहतोय. अगदी अजूनही निर्णय थांबलेला आपण पाहतोय. चालू असलेली एक लढत आणि एका धावेचा खेळ क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण पाहिलाय. हा गडी बाद झाला तर पुंडे संघाला नफा आणि एक धाव मिळाली तर बामणडोंगरी संघाला देखील फायदा असू शकतो. आणि एका धावेनं 50 धावा देखील होऊ शकतात. त्या झाल्यात का हा निर्णय पंचांचा या ठिकाणी येईल आणि तो घोषित देखील केला जाईल.
पंचांनी निर्णय दिला आहे फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आहे. 50 या ठिकाणी पूर्ण झाली आहे. रुद्र स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाच्या 50 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अतिशय देखणी अशी स्पर्धा, चमचमत्या ट्रॉफ्या या स्पर्धेचं खास आकर्षण राहिलंय आणि अतिशय सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय. अगदी बाजूला द्रोणागिरीची वसाहत, द्रोणागिरी शहर नव्यानं वसलंय. संपत्तीचं साम्राज्य येत आहे आणि त्याच्या लगत नवीन शहर देखील वसून यावेळेस फुलटॉस आहे. जेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? प्रयत्न केले गेले परंतु चेंडू गेला. 1 बाउन्स वर दररोज 4 धावा. पाहतो 55 धावांचं लक्ष असेल. लक्ष्याचा पाठलाग केला जाईल. डिपेंड करण्याची एक संधी असेल. बामणडोंगरी संघाची ताकद राहिली आहे गोलंदाजी, तर फुंडे संघाची ओळख आहे फलंदाजी. गोलंदाजी की फलंदाजी हा प्रश्न मनामध्ये असेल, परंतु येणारा काळ देखील या ठिकाणी ठरवेल. ज्याचा चांगला खेळ तो या सामन्यामध्ये जिंकेल. अगदी दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसतील. आपण आयुष्यामध्ये किती मोठे धडे जरी घेतले ना तरी यशाची वाट आपल्याला पाहावी लागते. आणि म्हणून अब्दुल कलामांनी सुंदर वाक्य जगाला सांगितलं की शाळेमधून तुम्ही कितीही उच्च शिक्षण घेतलं तर लगेच आपल्याला जॉब मिळत नाही मित्रांनो. तसंच काहीसं आपलं आयुष्य असतं. क्रिकेटच्या मैदानाचा अनुभव जरी असला किंवा टॅलेंट जरी आपल्याकडे असलं तरी देखील आपण त्या क्रिकेटच्या मैदानावर सहजरित्या यश मिळू शकत नाही. पुणे संघाला विनंती आहे किंवा प्रत्येक संघाला विनंती आहे, आपण येताना आणि जाताना कृपया थोडीशी शिस्त निश्चितपणे दाखवावी. सामना संपल्यानंतर हँडशेक असावं आणि येताना जाताना आपण एका रांगेमध्ये यावं आणि एका रांगेमध्येच बाहेर जावं. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये झालेले फार मोठे बदल आपण पाहतोय, त्याची गरज आहे आणि ती शिस्त या मैदानाला देखील लाभावी ही विनंती आपल्याला केली जाईल. या दरम्यान आपण पाहतोय पूर्वार्ध यावेळेस मात्र संपला जातोय. उत्तरार्ध या ठिकाणी सुरू होईल आणि उत्तरार्धामध्ये सामन्यामध्ये रंजकता आपल्याला पाहायला मिळेल. सामना कसा आहे, कसा होईल, कुठे जाईल, कोण जिंकेल, तमाम प्रश्न घेऊन आपण पूर्वार्धासहित उत्तरार्धामध्ये जात असताना माझ्या आवाजाला या ठिकाणी थोडासा पूर्णविराम दिला जाईल आणि परत एकदा तोच आवाज आपल्या या मैदानावर आपल्याला ऐकायला मिळेल. अमित म्हात्रे, मॅन फ्रॉम जोहे, पेन. हॅलो, धन्यवाद आतिश जी पाटिल, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना, सभी को उन्होंने मंत्रमुग्ध किया. जब 3 ओवर में बामणडोंगरी का स्कोर थोड़ा सा धीमा गति का चल रहा था, लेकिन जो पीछे के ओवर थे उस ओवर में काफी बढ़िया बल्लेबाजी हुई.
55 रनों का टारगेट है और इस टारगेट का पीछा करने के लिए सलामी बल्लेबाज इस बार मैदान के अंदर गए हुए हैं। हाँ बिल्कुल, तो इसी बीच मैच शुरू होने जा रही है और इस टूर्नामेंट के लिए ढेर सारी शुभकामनाएं है सर वर्ल्ड ग्रुप के तरफ से। जो शुभेच्छुक है हसुराम जी घरत, कुमार जी ठाकुर, राजन जी पाटिल, विश्वनाथ पाटिल, संतोष जी पाटिल, शशिकांत जी मात्रे, विष्णु पाटिल, मास्टर सिद्धार्थ घरत, दिनकर पाटिल और रमणीक जी मात्रे इस बार वो कोपटे गांव में बैठकर मंदिर के पास इस मैच का सभी आनंद ले रहे, तो उन सभी का हार्दिक हार्दिक हम स्वागत कर रहे हैं और इस ट्रॉफी के लिए वर्ल्ड ग्रुप की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं है। तो सभी का हार्दिक स्वागत। चलते मैदान के अंदर इस मैच का आंखों देखा हल बताने के लिए हम तैयार हैं। यस, नौजवान मुलेकन टीम किधर मत जाइए, इसके बाद आपका मुकाबला है विनर टीम के साथ। तो इस बार गेंदबाजी की फैक्ट्री या रुद्र स्पोर्ट जुदानी बामन डोंगरी के पास है और बल्लेबाजी का जो तगड़ा अभ्यास है और जो इस बार देखा जाए ऑर्डर है वो पुंडे के पास है। लेकिन पुंडे टीम के सलामी दोनों बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। कुणाल घरत और उनके साथीदार है किशोर घरत, खुद कैप्टन मैदान के अंदर। दोनों विस्फोटक बल्लेबाज पहुंच चुके हैं 22 शॉट की पट्टी के ऊपर। लेकिन गेंदबाजी के बॉर्डर संभालने के लिए रुद्र स्पोर्ट जुदानी बामन डोंगरी टीम के आरंभिक गेंदबाज है ओमकार नाइक। मैच को शुरुआत होने जा रही है तो सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है, रोशनी भी उसी की है जो शम्मा जलाना जानता है। हर जगह मंदिर मस्जिद गुरुद्वारा है लेकिन ईश्वर तो उसी का है जो सिर झुकाना जानता है। कड़ैक पहली गेंद तैयार है, गेंदबाज ओमकार नाइक एक विस्फोटक खूंखार गेंदबाज, गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए मिडान के क्षेत्र में इस बार भानदास मात्रे है। ऑफसाइड के बराबर देख सकते, 5 स्लिप गली पॉइंट के ऊपर तेजस्वी मात्रे साहब खुद कैप्टन, शॉर्ट कवर के ऊपर खिलाड़ी है। ऑफसाइड के ऑन साइड के ऊपर एक लेग स्लिप और एक शॉर्ट स्क्वायर लेके 2 खिलाड़ी बंडल में तैनात कर दिया है। पहली गेंद इस बार दाएं हाथ के बल्लेबाज मिस्टर कुणाल घरत के लिए पहली गेंद। तमाम दर्शकों की उपस्थिति माननीय आमदार ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी 2023 के लिए पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। वाह क्या जबरदस्त गेंद, वाइड यॉर्कर से शुरुआत की है, जसप्रीत बुमराह की याद दिलाई। वेरिएशन के तौर के ऊपर और खूंखार गेंदबाजी करने के लिए ओमकार नाइक काफी माहिर है। खूबसूरत जानदार शानदार आयोजन नियोजन चल रहा है। वर्ल्ड ग्रुप वाह टकटकी के साथ देख रहे, आओ मैच देखने के लिए हिम्मत है तो यहाँ। नेक्स्ट बॉल, इस बार यह शानदार ड्राइव लेकिन ऑफ ड्राइव मिल चुका है देखने के लिए। लॉन्ग ऑफ फंबल खराब क्षेत्ररक्षण इंपॉर्टेंट बात है। जॉन्ड्रोस साहब क्या थे, सब्सिट्यूट खिलाड़ी अंदर आए, 7-8 कैच पकड़ गए और उसके बाद बैकवर्ड पॉइंट का जो एरिया था उस एरिया में उन्होंने ऐसे फील्डिंग का मुजाहरा पेश किया कि वो विश्व में 1 नंबर के फील्डर बने। फील्डिंग के तौर के ऊपर मोहम्मद खैफ, मोहम्मद अजहरुद्दीन, अजय जडेजा साहब, रॉबिन सिंह जी, इनका नाम हमेशा जुबान के ऊपर आता है। अगली बॉल इस बार ड्राइव कर दिया है, क्षेत्र वही है लेकिन इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई है। कुणाल घरत एक सिंगल के साथ पहुंच चुके 3 पे। जीतने के लिए जीपी पुंडे टीम को 55 रनों का टारगेट है। वैसे इस बार देखा बामन डोंगरी टीम इस शांतिश्वरी के मैदान के ऊपर मेरे हिसाब से पहली दफा या दूसरी दफा खेली होंगी, लेकिन इस मैदान का जायजा जो है वो जीपी क्लब पुंडे को ज्यादा है। किशोर घरत खुद कैप्टन इस बार स्ट्राइक के ऊपर आए। पीटीसी की क्लियरिटी, खूबसूरत आयोजन नियोजन, हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय हो चुका है। रात काली है उसमें उजाला चमक रहा है।
कैमरमैन एमजे किधर हो? ऊपर जरा संभाल के, नीचे आएगा ना दांत भी सब टूट जाएंगे। अगली नेक्स्ट बॉल उड़ाया और गई गई इस बार देखा जाए कवर के ऊपर शानदार स्ट्रोक, 4 रन विजय। भोईर एक मराठी के बेहतरीन कमेंटर इस मैच को देख रहे, उन्होंने ढेर सारी शुभकामना दी है। उमंग जी भोईर भेंडकल के सुपुत्र और एक अच्छे आर्टिस्ट, उनका हार्दिक हार्दिक स्वागत। शुभेच्छा सबके देने का, जब हम बैठते हैं ना तो शुभेच्छा का वर्षा होता है और फोन फटाफट मैसेज चालू। प्रेम है हमारे ऊपर सभी का। नेक्स्ट डिलीवरी मिडा पर मिडान दायरे के अंदर है और इस बार पकड़ो भाद्र साहब, लेकिन थोड़ी सी दूर है उनसे गेंद, जो पॉइंट के ऊपर थे, लेकिन संपर्क खासा हुआ नहीं। इस बार किशोर माता घरत के बल्ले से एक सिंगल जरूर मिलेगा। स्कोर पहुंचा है 8 के घर में। हम देख सकते तो कुणाल घरत खेल रहे 3 पे और किशोर घरत खेल रहे 5 पे। जीपी क्लब फुंडे टीम और बामन डोंगरी टीम, जिन्होंने हमें बहुत प्यार दिया, हमारे अमर मात्रे साहब एक जमाने के बेहतरीन क्रिकेटर खिलाड़ी, और अमर दादा का हमेशा प्यार हमारे ऊपर, हम जहां मिल जाते हैं वो हमेशा हमें योगदान देते रहते। बस क्या चाहिए, इंसान अकेला होता है, अकेला जाता है। क्या ले गए 7 जो मुल्कों के वाली थे, सिकंदर जब गए दुनिया से तो दोनों हाथ खाली थे। और इस बार हवा में पकड़ो भाई साहब, बैड वोड कैच, जीत खोत ने लपक लिया कैच पीछे मुड़ के जाकर, और कुणाल घरत को जैसे इनाम लगा है, और इनाम लालच बुरी बना आउट खिलाड़ी। और जोप्रा आर्चर ने इस कैच को लपक लिया है और झटका लगा है। इस बार कुणाल घरत जैसे खूंखार बल्लेबाज, जैसे कलवा की सभी सेना आ गई, समझो आप हुरिया हो जाएगा नवीन सेवा में। गाँवदेवी कलवा टीम हमारी पेन तालुका के अंदर की एक खूंखार टीम है, जहां जाएगी वहां कारनामा जबरदस्त दिखाएगी। वो काबिल थे सुशांत जी मोखल, समीर जी पाटिल, प्रसाद जी घरत, प्रसाद जी पाटिल, क्या शानदार उनका परफॉर्मेंस होता है। गेंदबाज आए आदित्य घरत, 8 रन स्कोर आदित्य पाटिल। टीम का स्कोर है 8 के घर में। शानदार जानदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। माजी विधायक ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी 2023 का नवीन सेवा में आयोजन, नवीन सेवा का आयोजन आप देखते रहते हैं तो दर्शकों की तादाद देखने के बाद ऐसा लग रहा है क्या आयोजन है। 24 कैरेट का यह खरा सोना आयोजन है और दर्शकों को यह आमंत्रित करने की जरूरत नहीं, आप आ जाते। बाहर हम देखते हैं तो 100 दर्शक होते हैं, 200 होते हैं और उसके बाद रात में देखते तो 50 ही रहते हैं। इस बार यह एक्स्ट्रा कवर के ऊपर खेला हुआ शॉट है, पंच जरूर किया था लेकिन सिंगल जरूर मिलेगा। बढ़िया क्षेत्र रक्षण, लेकिन बैकअप के लिए खिलाड़ी था, एक सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ किशोर घरत पहुंचे 6 पे। नर नए बल्लेबाज इस बार मैदान के अंदर आ चुके, राहुल जी मात्रे। अभी तक उनके पास प्रथमेश मात्रे जैसे खूंखार बल्लेबाज डगआउट में बैठे हुए। नेक्स्ट डिलीवरी आदित्य पाटिल की, लंबा राणा पे, और फास्टरों की फैक्ट्री है बामन डोंगरी में। और वोड़ा बॉल देगी है, डिलीवरी देगी है, बल्लेबाज को कुछ समझ नहीं सका है। और दिनेश मात्रे साहब के नेतृत्व में ये सभी टीम के लिए तकदीर। इस बार बल्ला यहाँ बाएं हाथ के खूंखार बल्लेबाज, इस बार भानदास मात्रे का चला नहीं है, लेकिन पीछे के बल्लेबाजों ने शानदार बल्लेबाजी की अपनी टीम के लिए। उतनी तगड़ी टीम है जीपी क्लब फुंडे टीम, लेकिन टीम का स्कोर है
9 रन। और ये देखिए जहां गेंद कितनी आगे फेंकी, देखिए बल्लेबाज खुद कह रहे हैं कि कैसे मैं खेलूं इसे। अब तो इस बार देखा जाए गुफ्तगू करने के लिए खुद कैप्टन किशोर जी घर उनके पास गए उन्हें कहने के लिए कि बॉल को देखना बहुत ही इंपॉर्टेंट बात है। क्रिकेट में सबसे कठिन बात क्या है दोस्तों? टप्पा जो है वो महत्वपूर्ण है, उसको देखो और उसके बाद उसके ऊपर प्रहार करो। अंदर देखिए स्वर्ण पदक का आगमन, जानो तो उन्हें लगा 3 ही। और इस बार देखिए हमारे राजन कोहली साहब जो वैरायटी से इस मैच को देख रहे थे उनकी तरफ से भी ढेर सारी शुभकामना आई है टूर्नामेंट के लिए। और इस बार हल्के हाथों से टैप किया है मिड ऑफ दायरे के अंदर, लेकिन जल्दी से आना चाहिए था। सिंगल लिया बल्लेबाज यहां राहुल म्हात्रे ने। एक सिंगल के साथ जीपी फुंडे टीम का स्कोर पहुंचा है 10 के घर में। शानदार है खूबसूरत मैदान, शांतेश्वरी आई मैदान नवीन सेवा का। नेक्स्ट डिलीवरी लेफ्ट मोड़ द विकेट और जोरदार प्रहार करने के ऑफ ड्राइव देखने को मिल चुका है। लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, इस बार दूसरे के लिए पलट चुके और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट कैप्टन देखिए। इस बार किशोर घरत पूरी तरह से अपने कंधों के ऊपर उन्होंने जिम्मेदारी ली है। क्रिकेट और किशोर घरत का जो नाता है वो काफी नजदीक है। इस बार देखा जाए उन्होंने क्रिकेट के लिए शानदार योगदान दिया है। इन खिलाड़ियों ने क्रिकेट के लिए उरण तालुका का नाम, गांव का नाम, रायगढ़ का नाम ऊंचा कर दिया है। इनके बारे में मुझे ज्यादा कुछ कहने की जरूरत नहीं है क्योंकि प्रत्यक्ष को कोई प्रमाण की जरूरत नहीं होती। 12 पे स्कोर जा चुका है 1 विकेट के नुकसान पे। कुणाल घरत इस बार देखा है 3 रन बना के बैक टू द डगआउट पे गए हैं। अंतिम बॉल शेष आदित्य पाटिल की। किशोर घर वार्ड इस बार क्लासिकल कवर ड्राइव और गेंद बाउंड्री के नजदीक पहुंच गई है और बढ़िया क्षेत्ररक्षण। तारीफ करना पड़ेगी बामन डोंगरी को उस फील्डर की। संदेश पाटिल वार्ड है फील्डिंग, उन्होंने क्या बैकअप किया और डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर थे। उन्होंने आकर इस बार देखा जाए कवर के क्षेत्र में गेंद को पकड़ लिया। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है जीपी क्लब फुंडे टीम का 14। जीतने के लिए 18 गेंदे और 41 रनों की जरूरत है। पीटीसी की क्लैरिटी भी देखिए हमारे इस बार देखा जाए किरणजीत दलवी, वो पूरी तरह से इस बार देखा योगदान दे रहे हैं और उनके साथीदार उनका भी हार्दिक स्वागत है। हमारी साउंड सिस्टम भी बहुत भारी है, एक तो मॉनिटर मौजूद है लेकिन दूसरा लाने के लिए गया है, अभी तक आया नहीं। क्या कहेंगे, वो ज्यादा बकबक करते रहते, बस उनको मैं जल्दी बोला जल्दी लेके आओ। और इसी बीच 14 रन बन चुके, 18 गेंदे 41 रन चाहिए। नेक्स्ट मैच है नौजवान मोलेकन टीम और यहां से जीतने वाले मैच के खिलाफ कांटे का टक्कर का मुकाबला है रुद्र स्पोर्ट जुदानी बामन डोंगरी बनाम जीपी फुंडे के बीच। चमकदार ट्रॉफी के लिए भिड़ंत चल रही है, टकटकी के साथ सभी दर्शक देख रहे। शांतेश्वरी के मैदान के ऊपर नवीन सेवा में यह आयोजन देखिए 24 कैरेट का है, रात काली है उसमें उजाला चमक रहा है। हमारे हसुराम घर दिन के जो बड़े सिद्धार्थ जो घर थे वो हमेशा छोटे थे तो कहते थे। और बहुत ही बारी बढ़िया बॉल देखिए इस बार मानदास मात्रे कोटे का पहला और पारी का ये तीसरा ओवर लेके लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी राहुल म्हात्रे को बांध के रखा है। यस यस यस, ओहो आउट, बल्ले का बाहरी किनारा, विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में। टीम का स्कोर 14 लॉस ऑफ 2। साहब इन्होंने कह दिया ये मैच नहीं आंख का गोला है क्योंकि दोनों दिग्गज के बीच कांटे के टक्कर का मुकाबला है। शांतेश्वरी के मैदान के ऊपर देखिए दर्शकों की तादाद देखिए और ये मैदान भगवा और भगवाई हो चुका है। प्रथमेश जी म्हात्रे हमारे रंदास भाई भी यहाँ मौजूद है, उनका भी हार्दिक स्वागत। एक जबरदस्त लेजेंड खिलाड़ी, उन्होंने क्रिकेट के लिए काफी बड़ी मशक्कत की है। आज क्रिकेट से वो दूर होंगे लेकिन ऐसे
जमाने में पीछे जा सकते हैं तो उनका भी दबदबा काफी जबरदस्त था। विकेट कीपिंग के बारे में बहुत क्लोज रहते थे। क्लोज विकेट के ऊपर रहना किसी की हिम्मत की बस बात की नहीं है। 14 स्कोर और नए बल्लेबाज प्रथमेश मात्रे यानी कि पिट्टू मैदान के अंदर आए, बाहर के खूंखार बल्लेबाज। और इस बार यह विकेट कीपर गलती कर रहे, कौन है विकेट कीपर? प्रशांत जी। क्योंकि बॉल छूटने के बाद गेंदबाज का हौसला लूज होता है, लेकिन उन्होंने एक शानदार कैच लपक दी। बायत के बल्लेबाज भानुदास मात्रे बायत के बल्लेबाज को गेंदबाजी कर रहे। इस बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी प्रथमेश मात्रे के लिए। और इस बार लेग स्टंप के ऊपर ये गेंद थी, ऑन साइड के ऊपर गेंद को फ्लिक किया, पैरों के ऊपर ये गेंद थी। प्रथमेश मात्रे ने एक सिंगल के साथ खुद का खाता ओपन कर दिया और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया है। जीपी फुंडे टीम का स्कोर 15। जीतने के लिए मेरे हिसाब से अभी तक रन चाहिए 40। तेरा गणित बहुत कच्चा है, कैसी लड़की तेरे ऊपर मरेगी? ये सभी हंस रहे, ये थोड़ी हंसी मजाक चाहिए, रात है, नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत मिलते हैं। और बॉडी के ऊपर टकरा गई है, लेकिन मात्रे साहब गेंद को उठाने जा रहे। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 16 के घर में। क्रिकेट की भी इस बार हमारी जो स्कोरर है साथी हमारे मिनेश जी, वो अच्छी स्कोरिंग कर रहे हैं, लेकिन टैली के बारे में थोड़ा सा वो कच्चे हैं, उसको मैं पक्का करता हूं। अभी देखिए 16 स्कोर और ऑन साइड के ऊपर इस बार विकेट के ऊपर या स्टंपिंग। भानुदास बढ़िया बैकअप किया, थोड़े से इस बार थ्रो किया था, अगर विकेटों के ऊपर लग जाता तो करीबी मामला इस बार ओवर की समाप्ति हो चुकी है। लेग बाई के रूप में इशारा आ चुका है। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 17 के घर में। 3 ओवर के समाप्ति के बाद जीबी फुंडे टीम का स्कोर है 17। अतीश पाटिल जी ने सही कह दिया था कि बामन डोंगरी टीम जो है वो गेंदबाजी के तौर के ऊपर काफी तगड़ी है और बल्लेबाजी के तौर के ऊपर जीबी फुंडे टीम उससे भी तगड़ी है, लेकिन जीबी फुंडे टीम का बल्ला नहीं चल रहा है, बांध के रखा है गेंदबाजों ने। तेजस मात्रे साहब जी का यह प्लान बहुत ही महत्वपूर्ण है। बारह गेंदे और जीतने के लिए 38 रन। 12 चेंडू मध्ये 38 धावांची गरज है। अभी भी मैच के अंदर कुछ भी हो सकता है, अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है। इस मैच को हमारे देखिए पुंडे गांव के सुपुत्र और बेहतरीन स्टाइलिश खिलाड़ी पिंटिया भाई इस मैच को देख रहे हैं, वो खुद मौजूद भी है और पूरी तरह से थोड़े निराश भी होंगे क्योंकि उनके बल्ला चला नहीं टीम का, लेकिन जब चलेगा तो बिल्कुल वो हंसेंगे। लेकिन 12 गेंदे और जीतने के लिए इस बार देखा जाए 38 रन चाहिए। जीबी फुंडे टीम के दोनों सलामी दिग्गज बल्लेबाज मैदान के अंदर है, दाया बाया कॉम्बिनेशन है, मैदान के ऊपर आग लगाना पड़ेगा मैच को जीतना है तो। लेकिन भागडोर संभालने के लिए ओमकार नाइल वही खूंखार आया है गेंदबाजी करने के लिए, जिन्होंने पहले ओवर में 8 रन खर्च किए थे। कोटे का दूसरा, पारी का चौथा, और ये पुल शानदार मिड विकेट के ऊपर बाउंड्री, शानदार चौवा। और 21 स्कोर 21, लॉस ऑफ 2 विकेट। सुरेश दादा, राजन दादा इस बार बातचीत करें खाने का क्या करने को, वो पहला बोलो, वो इंपॉर्टेंट है। आज मंगलवार है। दिनेश भाई हमारे देखिए अभी अभी हमारी भाभी जी इस गांव के मेन लीडर बन गए हैं और उनका योगदान बनाने के लिए जो पतिराज ने वो काम किया है वही जीवन की बहुत ही बढ़िया मजा है। और आप देख रहे हैं इस मैच को चलते मैदान के अंदर, और ये उड़ाया, पकड़ो, लेकिन बाहर, पारू की गली, कश्मीर की कली, गेंदबाज के दिल की जली, ऐसा मारा छक्का की हो गई सबकी खली वाली ठोक। बल्ला चल रहा है
ये नाइट का जब आयोजन आता है तो हमारे आंखों के सामने हमारे राजेंद्र गलत साहब, हमारे मुकेश जी म्हात्रे साहब और इस बीच हमारे मनोज जी साहब, इन्होंने 2016 में जो अंपायर की ड्यूटी निभाई थी, आज भी मुझे याद है क्या काम किया था। ठाणा वर्ष इस बात देखा जाए, उरण वर्ष पनवेल के बीच की मैच और लोगों की तादाद, अमदार साहब खुद आए थे, रास्ता बदलना पड़ा। इतनी पब्लिक, और आज भी पब्लिक क्या है, क्या पब्लिक की डिमांड है, यही प्रेम है नवीन सेवा के ऊपर। और इस गांव में क्रिकेट और गांव का ये अद्भुत ताना बाना नाता है। 27 रन और जीतने के लिए 28 रनों की जरूरत है, 10 गेंदे। इस बार यहां पुल करने, बैक फुट पर जाकर पुल कर दिया, 1 रन चुराया। दूसरे के लिए पलटने जा रहे किशोर घरत, खुद कह रहे कि मत आओ, खतरा हो सकता है। कैप्टन है, उन्हें मालूम है। और एक विस्फोटक बल्लेबाज यहां प्रथमेश म्हात्रे ने एक छक्का, एक बाउंड्री लगा दिया और अपनी टीम के लिए उन्होंने 12 रनों का योगदान दिया है। टेलुआ पे कह रहे, तेरा दिमाग किधर है, वाट लगाएगा तू, मुझे कह मैं जाएगा घर गाड़ी लेके, मार खाएगा बहुत तू। 28 स्कोर हो चुका है, 28। और इस बार ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेल दिया है। मिडल स्टंप के ऊपर यह गेंद थी, विकेट कीपर ने जाकर गेंद को स्वयं उठाया। तब तक के लिए एक सिंगल चुराया और एक सिंगल के साथ देखा जाए तो यहां जीबी फुंडे टीम का स्कोर पहुंच चुका है 29 के घर में 2 विकेट के नुकसान पे। जीतने के लिए अब मुझे लग रहा है आने वाले 8 गेंदों में 26 रनों की जरूरत है। लेकिन बाएं हाथ के बल्लेबाज प्रथमेश म्हात्रे, जिन्होंने उरण तालुका रायगढ़ का नाम विदेशी देशों में भी लोकप्रिय किया है, लेकिन गेंदबाजी का अटैक देखिए थोड़े महंगे साबित है मेरे हिसाब से नाइक। और इस बार यहां देखिए आउटसाइड ऑफ स्टंप गेंद ज्यादा ही है। अंपायर शरद जी म्हात्रे, इन्होंने दोनों पंख खुले कर दिया, इशारा दिया कि गेंद गलत है और दोबारा इस गेंद को फेंकना पड़ेगा। एक सिंगल के साथ स्कोर 30। अभी तक जीतने के लिए मेरे हिसाब से 25 रनों की जरूरत है। प्रथमेश म्हात्रे के ऊपर पूरी जिम्मेदारी है, साथ उन्हें कैप्टन किशोर घरत जी दे रहे। ओमकार नाइक लेफ्ट आर्म राइट आर्म राउंड विकेट से ये उड़ाया, ये जाने की संभावना क्या, लड़ने जाएगा और बड़ी मछली जाल में फंस गई। जिस विकेट की तलाश थी वो प्रथमेश म्हात्रे, बैक टू द डगआउट। 30 रन पे तीसरा झटका जीबी फुंडे टीम को। इस मैच को अब हम पूरी तरह से देखा जाए तो अभी ये पलटा इस बार देखा थोड़ा सा बामन डोंगरी का ऊपर चढ़ा है, लेकिन इस मैच को पूरी तरह से मराठी का एक बेहतरीन कमेंटेटर और अच्छे शख्सियत आदरणीय हमारे दस्कारगांव के सुपुत्र हितेश जी म्हात्रे साहब इस मैच का आनंद ले रहे। तो हितेश जी म्हात्रे, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। अब देखते रहिए, सुनते रहिए। इस बार शानदार जानदार माजी आमदार ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी 2023 का खूबसूरत जानदार शानदार नवीन सेवा में आयोजन। 13 स्कोर और नए बल्लेबाज योगेश जी म्हात्रे मैदान के अंदर आ चुके हैं, लेकिन किशोर घरत नॉन स्ट्राइकर एंड पे है। ओमकार नाइक ने एक प्रथमेश म्हात्रे जैसे खूंखार बल्लेबाज को चलता कर दिया है। पुराने खिलाड़ी हैं और शॉट अच्छा है इस बार देखा जाए, हवा में जरूर, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद और ये दूसरे के पलटने जा रहे हैं, मगर एक ही सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ ओवर की समाप्ति। छक्का और चौका खाने के बाद और एक वाइड डालने के बाद देखिए 4 गेंदों के ऊपर उन्होंने 4 गेंदों के ऊपर 3 रन खर्च किए और एक सफलता हासिल किया। टोटल इस बार देखा ओमकार नाइक के इस ओवर में रन बन चुके मेरे हिसाब से 14 रन उन्होंने खर्च किए और एक सफलता हासिल किया।
और टाइम के ऊपर प्रथमेश महात्रे जैसे एक विस्फोटक बायत के बल्लेबाज को चलता कर दिया। जीबी पुणे टीम को 440 का झटका लगा है, लेकिन आने वाले 6 गेंदे शेष और यहां जीतने के लिए मेरे हिसाब से 21 रन चाहिए। 7 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे, लेकिन क्या प्लान होगा तेजस महात्रे साहब जी का? किसी को इस्तेमाल करेंगे आखिरी ओवर फेंकने के लिए, और आखिरी ओवर में जीपी पुणे टीम ओके रुकिए, 31 स्कोर हो चुका है तो 24 चाहिए। थोड़ी गलती हुई, मैं देख रहा था कि बामन डोंगरी का ध्यान है कि नहीं, लेकिन परफेक्ट, शानदार। ये स्कोरर हमारे थोड़े से क्या है, गूंगे जैसे। यस, तो इसी बीच सीरियल प्रमाणे जो मैच चलेगी तो हम गावदेवी कलवा बनाम गावदेवी नावा दोनों कप्तानों को सूचित है कि टॉस करने के लिए आई है मंच के ऊपर। कवर के ऊपर खेला हुआ शॉट और इस बार बढ़िया से रक्षक अजय 74 कलवे टीम और गावदेवी नावा टीम इन्हें विनती करते हैं कि टॉस करने के दोनों कप्तानों को कि हमारे टॉस बॉक्स पे संपर्क कीजिए और थोड़ा सा स्पीड अप कीजिए। लेकिन अब मैच के ऊपर हम चलते हैं कि 5 गेंदे और जीतने के लिए इस बार देखा जाए 23 रन चाहिए। 5 गेंदे 23। इस बार ये देखिए मिस टाइम शॉट हुआ है। शुरू में हमने देखा कि ये गेंदबाजी के तौर के ऊपर रुद्र स्पोर्ट जुदानी बामन नौकरी करिश्मा करेंगे, लेकिन बल्लेबाजी इतनी स्ट्रांग है। लेकिन कुणाल बाहर जाने के बाद इस बार देखा जाए थोड़ा सा दबाव आया था, लेकिन उसके बाद प्रथमेश महात्रे ने आकर शानदार शुरुआत की थी, लेकिन वो बाहर जाने के बाद थोड़ा सा और प्रेशर आया। सन्मान्य आमचे रोहन घरत साहेब यांचं आगमन झाले व्यासपीठावर, त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत। 4 बॉल और इस बार ये वाइड गेंद है, ज्यादा बाउंस ली गेंद ने। एक सिंगल के साथ स्कोर 34-34 और आखिरी 4 गेंदों के ऊपर जीतने के लिए 21 रन चाहिए। 21 रनों की जरूरत है। कॉर्नलेस बैट्समैन की पारी को याद करो, 2016 के विश्व कप में इंग्लैंड के खिलाफ उन्होंने शानदार 4 छक्के लगा दिया था, जबड़े में जीत गई थी, छीन लिया। और बहुत ही बढ़िया बॉल मिस किया। अजय 74 कलवे कप्तान को हम सूचित कर रहे हैं, आपके अपोजिट कप्तान गावदेवी नावा के मौजूद है, आप टॉस करने के लिए तुरंत संपर्क कीजिए। जीत को जोपरा के फैन है क्या? आखिरी 3 गेंदे शेष, मुश्किल कर दिया, संकट में डाल दिया है इस बार। टाइमिंग नहीं है, मिस टाइम शॉट मिड ऑन दायरे के अंदर लपक लिया कैच। विकेट नंबर इस बार देखा जाए 5वां ड्रेसिंग रूम में पारी लड़खड़ता हुई जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां भी कर जाती है, उस तरह से जीपी पुणे टीम का अवस्था। सन्मान्य दिनेश जी घरत साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या 3ऱ्या फर्स्ट राउंडच्या मॅचचा टॉस करायचा आहे। मैच में औपचारिकता बाकी है और ये 4 आया है, बाउंड्री आई, नए बल्लेबाज साहिल आए। 4 के बदौलत जीबी पुणे टीम का स्कोर पहुंचा है 38 और आखिरी 1 गेंद शेष और 17 रन 1 गेंदों में कहां से आएंगे? 1 गेंद पे 12 होते तो हम कह सकते थे। अरे वाह, सुपला शॉट खेलने गए और इसी के साथ ये मैच जीता। इस बार देखा जाए रुद्र स्पोर्ट जीवदानी बामन डोंगरी का करिश्मा देखिए, रन नहीं बने थे लेकिन आखिरी ओवर में उन्हें रन इकट्ठा किया और गेंदबाजी के तौर के ऊपर जीपी क्लब पुणे टीम को उन्होंने परास्त कर दिया। हार जीत क्रिकेट के 2 हिस्से है, जीतने वाली टीम का अभिनंदन तो हारने वाली टीम को हम ढेर सारी बधाइयां देती है। इस बार वेल डन रुद्र स्पोर्ट जीवदानी बामन डोंगरी।